आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3,000 रुपये जमा झालेले आहेत बहीण. राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ज्या ज्या बहिणी मार्च महिन्याच्या हप्त्याची आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने सारखी प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता खात्यावरती 1,500 रुपये नव्हे तर 3,000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही देखील हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल आणि मार्च महिन्याचा हप्ता कधीच जमा होणार, एप्रिल महिन्याचा हप्ता कधीच जमा होणार असा जर तुमचा देखील प्रश्न असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खूप दिवसांची प्रतीक्षा संपली असून आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेरकार बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. सरकारने देखील आता बहिणींना खुश करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण की प्रत्येक वेळेस हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होत होता. यामुळे लाडक्या बहिणींनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि महिला व बालकल्याण मंत्री असतील तर यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता पुन्हा एकदा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. डीबीटीच्या माध्यमातून पैसे खात्यावरती जमा होणार आहेत. डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून थेट खात्यावरती पैसे जमा होतील आणि बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मॅसेज येईल आणि मॅसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. आता मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार हे तर समजलं, परंतु हे पैसे नेमके कधी जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या वेळेला जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर हे सर्व काही जाणून घेणं आवश्यक आहे. आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये कधी जमा होणार, तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार, तुमच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता नेमका कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार, हे सर्व काय तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे. सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. फक्त काय करायचं आहे, 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमी नुकसान करत असते. तर आता स्क्रीनवरती बघू शकता 1,500 रुपये की 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल महत्त्वाची अपडेट. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे. फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या तर अखेरकार ती बातमी समोर आली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा, लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आता खरं तर मार्च महिन्याचा 21वा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे मार्च महिन्याचा हप्ता मार्च महिन्यामध्ये जमाच झाला नाही. आता मार्च महिना संपला आहे आणि एप्रिल महिना सुरू झालेला आहे. आता रखडलेला मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि सध्या एप्रिल महिना सुरू आहे, म्हणजेच की एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता, अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये हे बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे. फक्त काय करायचं आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदम खरी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, कारण की सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती तुम्ही यूट्यूबवरती बघतच असाल की बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या आहेत की ज्यामध्ये काहीही सांगण्यामध्ये येत आहे, काही बातम्यांमध्ये सांगण्यामध्ये येत आहे की पैसे जमा झाले. आता म्हणजेच की सत्य या ठिकाणी परिस्थिती जर बघायला गेलं, म्हणजेच की सद्यस्थिती जर बघायला गेलं तर अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, परंतु नेमके पैसे कधी जमा होणार तर हे जाणून घेणं आवश्यक आहे. तर बघा,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची महाराष्ट्रातील लाखो महिला वाट पाहत आहेत। मार्च महिना संपला, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला, पण अद्याप देखील या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत। ही KYC दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून महिनाभराची मुदत वाढवण्यामध्ये आली आहे, त्यामुळे मार्च महिन्याचा हप्ता रखडलेला असू शकतो असा अंदाज देखील वर्तवला जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च एप्रिल असे 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार की फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये येणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे। रिपोर्टनुसार सरकारकडून मार्च महिन्यातील हप्त्याची या ठिकाणी घोषणा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार तर बघा, एकदम खरी माहिती मी तुम्हाला सांगत आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। कोणत्याही माहितींवरती विश्वास ठेवू नका, फक्त खऱ्या माहितींवरती विश्वास ठेवा। तर बघा, महाराष्ट्र सरकारकडून मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत हालचाली सुरू करण्यामध्ये आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पात्र महिलांच्या खात्यावरती आता या ठिकाणी हप्ता लवकरच जमा होणार आहे। राज्यातील साधारणतः 2 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यावरती मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल नंतर निकषामध्ये असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो। योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये DBT द्वारे ट्रान्सफर केले जातील। आधार कार्ड आणि बँक खाते संलग्न असेल त्याच महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होतील। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार तर 25 एप्रिल या दिवशीनंतर, म्हणजेच की 25 तारखेनंतर बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल आणि ज्या बहिणींचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यामुळे जर तुमची KYC पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही। आता या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे बघा, KYC मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने महिनाभराची मुदत दिली आहे। ज्या देखील बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी KYC मधील चुका दुरुस्त करून KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। KYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 या ठिकाणी म्हणजेच की एप्रिलपर्यंत मुदत देण्यामध्ये आली आहे। साधारणतः 30 का 31 एप्रिलपर्यंत या ठिकाणी मुदत दिली आहे। त्यामुळे ज्या देखील बहिणींकडून KYC करताना चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी KYC मधील चुका दुरुस्त करून KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। आणि ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर मार्च महिन्याचा हप्ता 25 एप्रिल नंतर जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता पात्र महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार। आता 3000 रुपये देखील कसे जमा होणार तर बघा, निकषात बसणाऱ्या महिलांच्या खात्यावरती एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार असल्याचे देखील काही बातम्यांमध्ये सांगण्यामध्ये आलं आहे। मीडिया रिपोर्टनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये एकत्र जमा होऊ शकतात। गेल्या काही दिवसांपासून हप्ता खात्यावरती जमा होण्याचा उशीर होत आहे। प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होईल असं सांगण्यामध्ये आलं होतं, पण हप्त्याला उशीर होत असला तरी 2 हप्ते जमा होतील असं देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यामध्ये आलं आहे। पण यावरती अद्याप देखील सरकारकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण या ठिकाणी माहिती देण्यामध्ये आली नाही। बघा, पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगतो। आता काही बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये आलं आहे की 25 एप्रिल नंतर मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल आणि काही बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये आलं आहे की मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यामध्ये जमा होईल आणि याबद्दल सरकारने अद्याप देखील अधिकृत घोषणा केली नाही। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा, या एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः 25 तारखेच्या आसपास जर मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर मग मे महिन्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र जमा होईल हे लक्षात घेणं आवश्यक आहे। पण अद्याप देखील सरकारने कोणतीही घोषणा केली नाही हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की हप्ता जमा होण्याची फक्त दाट शक्यता आहे। सरकारने अद्याप देखील कोणतीही घोषणा केली नाही। आता सरकारकडे एकच विनंती आहे, सरकारने लवकरात लवकर घोषणा करून याच एप्रिल महिन्यामध्ये राज्य सरकारने
मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र देणं आवश्यक आहे. म्हणजेच की येत्या साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये सरकारने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये बहिणीच्या खात्यावरती जमा करणं अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकारला प्रत्येक वेळेस हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे लाडक्या बहिणींनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारने वेळेवरती हप्ता देणं आवश्यक आहे. आता मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधीच जमा होणार तर बघा, समोर आलेल्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच की मे महिन्याच्या सुरुवातीला कधी तर साधारणतः 1 ते 2 तारखेला या ठिकाणी मार्चचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. पण खरं तर सरकारने याच एप्रिल महिन्यामध्ये मार्चचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करावा, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करावे अशी आपली या ठिकाणी मागणी आहे. त्यानंतर EKYC बद्दलची महत्त्वाची माहिती बघा. EKYC मध्ये ज्या देखील बहिणींकडून चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींना EKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे ज्या देखील बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या असतील तर अशा बहिणींनी EKYC मधील चुका दुरुस्त करून घ्याव्यात. EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करा. ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, सरकारने लवकरात लवकर हप्ता देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तर बहिणींची एकच मागणी आहे, आपण देखील म्हणजेच की या चॅनलच्या माध्यमातून आपण देखील सरकारकडे एकच मागणी करत आहोत की सरकारने हप्ता हा लवकर दिला पाहिजे. कारण की बहिणींना देखील सध्या या ठिकाणी हप्त्याची अत्यंत गरज आहे. लवकरच हप्ता जमा होण्याची फक्त दाट शक्यता आहे. कारण की सरकारने अद्याप देखील अधिकृत कोणतीच घोषणा केली नाही. सरकारने अधिकृतपणे घोषणा केली की लगेच तुम्हाला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यामध्ये येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.